अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या वास्तूचा मुख्य दरवाजा कसा असावा किंवा आपण जो उंबरठा आपण लावतो तो कसा बसावा किंवा आपण उंबरठा बसते वेळेस त्याच्या खाली काय काय वस्तू ठेवायच्या त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला खरंच सॉरी, कारण जो उंबरठा मी बसवला तो बसत वेळेस व्हिडिओ केला नाही त्याच्यामुळे। तर मी तुम्हाला आता तोंडी सांगते। तर दरवाजामध्ये चौकट बसवली आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा। तर हे आहे मेन दरवाजा। तर याचं तोंड येतं पूर्वेकडे आणि ही चौकट पूर्ण सागवानाच्या लाकडाची आहे, पूर्ण सागवान आहे हे। आणि 4 फुटाची ही चौकट आहे, म्हणजे ही डिझाईन बाजूची दिसते ना त्याच्या सगट। आणि नुसती जर ही चौकट म्हटलं तर ही 3.5 फुटाची आहे। तर बघू शकता कालच पूजा झालेली आहे। आणि हे खाली जे सिमेंट दिसतं त्याच्या खाली वस्तू त्या ठेवलेल्या आहेत। केंद्रातल्या ताईंनीच पूजा केली काल, म्हणजे मुहूर्त वगैरे त्यांनीच बघून ती पूजा केलेली आहे। केंद्रानुसार आपण या दरवाजाची पूजा केलेली आहे। तर मी तुम्हाला जे काही सांगितलं त्या वस्तू याच्या खाली ठेवलेल्या आहेत। तर तुम्हाला चौकट कशी वाटली किंवा पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे। तर काय झालेलं आहे की उंबरठा आपण बसतो बघा, वास्तूचा मेन जो भाग असतो तो म्हणजे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार। त्या प्रवेशद्वारावरच घरातल्या व्यक्तींचं आयुष्य ठरलेलं असतं, कारण त्या प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य येत असतं। आणि त्याच दरवाजामधून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जे काही बाहेरची बाधा ती पण येत असते। त्याच्यामुळे तो दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। मग तुमच्या घरामध्ये किती मेन दरवाजे आहेत त्याच्यावर आपण अवलंबून राहायचं। बघा आपल्या दरवाजामध्ये आपल्या घरामध्ये म्हणजे फ्लॅटचा जो वास्तू असते आणि प्लॉटची जी वास्तू असते ती वेगवेगळी असते। म्हणजे आपण जेव्हा प्लॉट, आता मी तुम्हाला प्लॉटचं सांगते, प्लॉटची आपण जेव्हा वास्तू बांधतो त्यावेळेस आपले जे टॉयलेट बाथरूमचे जे खिडक्या किंवा दरवाजे असतात ते सोडून बाकीचे दरवाजे असतात ते सम असावे। त्याच्यानंतर खिडक्या पण सम असाव्या। त्याच्यानंतर पायऱ्या ज्या असतात, जिन्याच्या जे पायऱ्या असतात त्या विषम असाव्या। प्लॉटचं सांगते मी तुम्हाला। त्याच्यानंतर हा दरवाजा आता चौकट बसवली, चौकट आपण बसवतो तेव्हा ही बरेच जण ग्रेनाइटची पण बसवतात, बरेच जण नाही पण बसवत। बऱ्याच जणांच्या तुम्ही बघता रेंड जे घर असतात त्यांच्या दरवाजाला उंबरठा नसतो, पण हा असायलाच पाहिजे। तो खूप मेन असतो घराचा। तर आपण जेव्हा बसवतो तेव्हा कमीत कमी तो सागवानाचा किंवा उंबराचा जे झाड असतं त्याच्या लाकडापासून तो बनवलेला असायला पाहिजे। तर हा मेन दरवाजा आपण बसवतो तेव्हा शुभ मुहूर्त त्याचा बघायचा। राहू काळामध्ये मेन दरवाजा किंवा चौकट बसवायची नाही, शुभ मुहूर्त त्याला बघायचा। तुम्ही जर नवीन वास्तू जर करत असाल तर हे जे काही नियम आहेत ते नक्कीच तुम्ही पाळा। कारण आपण वास्तू बांधतो आणि जेव्हा मेन चौकट आपण उभा करतो किंवा मेन दरवाजा आपण उभा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने ती वास्तू आपली पूर्णतः त्या वास्तूला येत असते। त्याच्यामुळे मेन दरवाजा तुम्ही बसवता वेळेस हे जे महत्त्वाचे जे विषय आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे। त्याच्यानंतर चौकट आपण बसवतो, तर चौकट बसवते वेळेस काय काय आपण त्याच्या खाली ठेवलं पाहिजे बघा। तुम्ही जर ह्या वस्तू त्याच्या खाली जर ठेवल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद आयु आरोग्य नांदतं। आणि घरातल्या ज्या व्यक्ती असतो त्या व्यक्तीला कधीच त्याच्या मागं कोणतेच संकट किंवा कोणतेच दुःख येत नाही। त्याच्या घरामध्ये लक्ष्मीची भरभराट राहत असते, लक्ष्मी प्राप्त चिरकाल त्याच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते। आपण म्हणतो समृद्धी त्याच्या घरामध्ये असते। त्याच्यामुळं नक्की ह्या वस्तू तुम्ही जर तुम्हाला नवीन वास्तू बनवत असताल किंवा बनवायची असेल किंवा तुम्हाला उंबरठा नसेल, उंबरठा तुम्हाला बनवायचा असेल तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या। तर काय करायचं, तुम्हाला उंबरठा बनवते वेळेस तुम्हाला त्याच्या खाली बघा, आपण म्हणतो ना की आता बऱ्याच आपली वास्तू चालू असते बांधणं, मग त्यावेळेस काय त्या काळामध्ये काय असतं की थोडीशी आर्थिक परिस्थिती थोडीशी आपली बिकट असते की आपण शिल्लक खर्च कोणता करू शकत नाही। पण जेव्हा आपण वास्तू बांधतो आणि आपण जेव्हा राहायला जातो मग नंतर आपल्यापाशी कितीक पैसा आला पण आपण ह्या वस्तू तेव्हा नाही करू शकत। त्याच्यामुळे थोडंसं पैशाचा तुम्ही विचार न करता जेव्हा तुम्ही हे उंबरठा बसवता तेव्हा नक्कीच ह्या वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायच्या। मग तुमचं मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला येतो,
आपल्याला माहिती आहे की केंद्रानुसार आपण बऱ्याच वेळेस सांगतो की मुख्य दरवाजाचं जे प्रवेशद्वार आहे त्याचं तोंड हे दक्षिणमुखी नसू नये. इतर मग तुम्ही कुठेही तुमचं तोंड असलं तरी चालतं मुख्य दरवाजाचं. पश्चिम, पूर्व किंवा उत्तर या दिशेला आपल्याला चालतं, फक्त दक्षिण दिशेला चालत नाही, कारण ती यमाची दिशा असते. तिकडे तुमचं प्रवेशद्वाराचं तोंड असेल तर आपल्या घरामध्ये ॲक्सिडेंट किंवा अपमृत्यू जास्त येतात, किंवा आपल्या घरामध्ये किटकिट, भांडणं, अशुभ शक्ती आपल्या घरामध्ये जास्त प्रवेश करते. त्याच्यामुळं तो नसू नये. पण तसं जर असेल, कदाचित आपल्याला माहिती नसतं आणि नंतर माहिती झाल्यावर आपल्याला पश्चाताप न करता आपण त्याच्यावर पण उपाय करू शकतो. मेन दरवाजा, मुख्य दरवाजा मेन असतो, तर त्याच्या खाली आपण काय काय ठेवायचं. तर बघा, आता जी तुम्हाला मी त्या व्हिडिओ दाखवला त्याच्या खाली मी काय काय टाकलेलं आहे. त्या खाली मी टाकलेले तांब्याची तार टाकलेली आहे. त्याच्यानंतर पंचधातू म्हणजे बघा, त्याच्या पंचधातूमध्ये सगळेच वस्तू येऊन जातात, ती पण टाकलेली आहे. कारण पंचधातू भेटते का नाही त्याच्या मला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे मी तांब्याची तार अगोदरच आणून ठेवली होती. पण तांब्याची तार आणल्यावर नंतर मग पंचधातूची भेटली तर मग ती पण आणून घेतली. तर पंचधातूमध्ये पूर्ण धातू येऊन जातात, तर ती पण एक तार टाकली. त्याच्यानंतर सोन्याची तार टाकली. बघा, यथाशक्ती आपण काही पण टाकू शकतो, म्हणजे केवढं पण टाकू शकतो. तुमचं बजेट जर असेल, बजेटनुसार तुम्ही टाका. तर मी अशी आपली एवढी बोटा एवढी जी सोन्याची तार असते ती सोन्याची तार टाकली. त्याच्यानंतर चांदीची पण तार टाकलेली आहे. तुम्ही सोन्याचा तुमच्याकडे मणी असेल तर तुम्ही मणी पण टाकू शकता. त्याच्यानंतर त्या उंबरठ्याखाली टाकलेले आहेत नवरत्न. बघा, नवरत्न अतिशय महत्त्वाचे आहेत. मला माहिती नव्हतं नवरत्न पण टाकतात, कारण सोनं, चांदी किंवा पंचधातू हे माहिती होतं, पण नवरत्नाचं माहिती नव्हतं. पण जस्ट स्वामींचीच कृपा की चौकट बसवायच्या अगोदर माहिती झालं की नवरत्न पण टाकतात. मग म्हटलं, म्हणजे छोटेसे का होईना पण आपले नवरत्न आपण टाकायलाच पाहिजे. तर मग मी ते आणून घेतले आणि नवरत्न पण टाकले. ओरिजिनल नवरत्न बघा, सोन्याच्या दुकानातून आणायची. ओळखीचा सोनार असेल तर नक्की त्याच्याकडून आणा, कारण डुप्लिकेट पण मार्केटमध्ये भरपूर असतात, आपल्याला ते ओळखायला येत नाही. त्याच्यामुळे जिथे गॅरंटी आहे तुम्हाला की आपल्याला ओरिजिनल भेटेल तिथूनच तुम्ही आणून घ्या. तर नवरत्न पण टाकायला विसरू नका, हे मेन गोष्ट आहे. तर ह्या अशा वस्तू मी त्याच्या खाली टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर कशा टाकायच्या त्या, आपण जेव्हा चौकट बसवतो त्या कशा टाकायच्या, तर त्याची पंचोपचार पूजा करायची. चौकटीच्या अगोदर पंचोपचार पूजा करायची. घरातल्या जे मेन मुख्य माणूस असतो त्या माणसाने पूजा करायची. त्याच्यानंतर चौकटी स्वास्तिक काढायचं. पंचोपचार पूजा झाली की त्याच्या खाली, त्या चौकटी खाली थोडंसं खोदायचं, किंवा बांधकाम चालू असेल तर मग थोडंसं त्याच्यावर टाकून, त्या वस्तू टाकून थोडं सिमेंट टाकलं तरी चालतं. आणि तुम्हाला जर नुसता उंबरठा बसवायचा असेल, ऑलरेडी तुमची वास्तू तयार झालेली आहे, तर थोडंसं खोदून मग त्या वस्तू टाका. तर चौकटीच्या मध्यभागी त्या वस्तू टाकायच्या आहेत. बरेच जण म्हणतात की एक साईडला टाकायच्या, पण नाही, मध्यभागी. कारण मध्यभागी जर आपण टाकल्या तर जी काही शक्ती असते ती आपल्या दरवाजामधून येत असते, मध्यभागामधूनच येत असते. अशी काय साईडनं किंवा वगैरे कुठून येत नाही, ती मध्यभागीहूनच येत असते. त्याच्यामुळं मध्यभागीच पूर्ण वस्तू ज्या मध्यभागी टाकायच्या आहेत. आणि ती वस्तू टाकायच्या अगोदर त्या वस्तूची सुद्धा तुम्हाला पूजा करूनच त्या वस्तू टाकायच्या आहेत. आणि पूर्ण ती चौकट बसवता वेळेस पूर्ण घरामध्ये कापराचा धूर करायचा आहे. कारण कापूर ही घरातली निगेटिव्हिटी घालत असतो. त्याच्यामुळे पूर्ण घर तुमच्या पूर्ण त्या वास्तूमध्ये कापराचा धूर करायचा, कापूर सगळीकडे फिरवायचा. तर ही अशी चौकट किंवा उंबरठा आपण आपल्या वास्तूमध्ये बसवायचा. वास्तुशास्त्रानुसार किंवा आपण केंद्रानुसार आपण म्हणू शकतो. चौकट नक्कीच तुम्ही अशी बसवा, तुम्हाला बसवायची असते किंवा नवीन वास्तू तुम्हाला करायची असेल. कारण अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे. तुम्हाला माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही अशी तुमची जेव्हा तो वास्तू होईल किंवा ऑलरेडी तुमची झालेली आहे, उंबरठा तुम्हाला बसवायचा असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बसू शकता. बघा, खूप फरक पडेल तुम्हाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.